नमस्कार मित्रांनो, आज या मालिकेमध्ये आपण पाहणार आहोत जे असतात त्या आजोबांना सलाईन वगैरे लावत असतात. अन्नपूर्णा आजी अगदी तिथे जवळ बसलेले असतात, काळजी घेत असतात आजोबांची. त्यांच्या हातापायाची मॉलिश वगैरे करत असतात. तेवढ्यात काय आता आलेली असते कामिनी भावाला बघायला. डोळे असे मिटलेले असतात आणि निवांत ते पडलेले असतात. त्यांना अंदाजच येत नाही की कामिनी आली म्हणून. आता फार असं सुकलेला चेहरा वगैरे करते आणि लगेच येते, रडायचं नाटक करते. जशी रूमच्या आतमध्ये एंट्री घेते की लगेच रडायला लागलेली असते. आजी म्हणतात, कामिनी शांत शांत, तू बरं नसे रडू नको, असं ते शांत पडलेत, त्यांना आराम करू दे. मिनिटात कामिनी लगेच शांत बसलेली असते. अगदी जवळ जाते. लवकर बरा हो दादा, लवकर बरा हो. अन्नपूर्णा आजी इतक्या रागाने बघता त्या कामिनीचं नाटक करून कामिनी तिथून निघून गेलेली असते. अन्नपूर्णा आजीला भयंकर असा राग आलेला असतो तिचा. नाटक करण्यासाठीच ती रूम मध्ये आलेली असते. पुढे जाते, केसावरनं हात फिरवते, खुन्नस देते आणि मग कामिनी बाहेर गेलेली असते. इकडे आता ऋषी खड्डे खणत असतो. आता झाडं लावायची असतात, त्यासाठी त्याला खड्डं खांदायला लावलेलं असतं मालकिनीने. आणि जेवढं खांदायला लावलं बरोबर ते माप घेऊन तो खड्डं खणण्याचा प्रयत्न करत असतो. हे फार डिफिकल्ट असतं, तरी सुद्धा बिचारा प्रयत्न करत असतो. खड्डं खणता खणता मातीत कुदळ घालायची तर त्याच्या पायावर आलेली असते. इतकं लागतं ऋषीला, इतकं लागतं. कमळी म्हणते, ऋषी साहेब काय करताय, तुमचं तुम्हाला तरी कळतंय का, काय झालंय. बंड्या निंगी सगळेच धावत आलेले असतात. आता ऋषीला लागलेलं असतं, पळतच सुटलेली असते. ऋषीचं ते रक्त लागलेलं त्याला अजिबात बघवत नाही. ऋषी बघत असतो की कमळीचं नेमकी काय चालले. बंड्या आणि निंगी साईडला उभे असतात. थोडीशी दूर जाते आणि ते काही झाडपाला असतो तो पाला तोडून आणलेला असतो. कमळीने पळतच चाललेली असते. कडे लगेच पट्टी असतेच, लगेच कापड फाडलेलं असतं. ऋषीच्या पायाला तो पाला लावलेला असतो आणि लगेच वरून कापडाची पट्टी गुंडाळलेली असते. जागेवर लगेच ऋषीचं रक्त थांबलेलं असतं आणि जागेवर मलमपट्टी झालेली असते. कमळी फार काळजी घेत असते ऋषीची. आता चिडचिड करते, बडबड करते. ऋषी सर नाही जमते, नाही सहन होते, सवय नाहीये. कशासाठी थांबलात तुम्ही, जावा की परत. अहो ऋषी सर जावा. तो जातो ना, नक्कीच जातो ना. कमळी बरोबर मुंबईला यायला तयार हो, एका मिनिटात मी जाणार. आता अन्नपूर्णा आजी बाबांची मॉलिश वगैरे करत असतात, फार काळजी घेत असतात. तेवढ्यात काय राजन येतात. आई, आपल्या कॅन्टीनच्या ओनर कडनं कळालं, म्हणजे अर्थात बंड्याने सांगितलंय, कमळीच्या गावी काहीतरी मेजर प्रॉब्लेम झाला. दुःखी आहे ती, खूप म्हणजे खूप दुःखी आहे. बंड्या गावी गेलाय. अन्नपूर्णा आजी म्हणतात, अरे काय झालं असेल कमळीचे, तू बंड्याला फोन लाव बरं, तू बंड्याला फोन लाव, मी लगेच बोलते. आता लगेच फोन काढलेला असतो राजनने आणि आता बंड्याला फोन लावत असतो की काय झालंय एक्झॅक्टली, का कमळी एवढी दुःखी आहे. मी फोन लावलाय पण लागत नाहीये ग. राजन फोन लावत राहा, किंवा त्याचा जरी फोन आला तर मला आणून दे, मी बोलेल त्याच्याशी. हो आई, त्याचा फोन आला की मी तुला सांगतो. अन्नपूर्णा आजी मध्ये काय झाले असेल काय माहिती पोरीच्या. अन्नपूर्णा आजीला फार टेन्शन आलेलं असतं. इकडे आता अनिकाचा नेहमीचा तमाशा सुरूच असतो. तनतन तनतन करत असते आणि नेहमीप्रमाणे रागिणी तिला शांत करण्याचा प्रयत्न करते. तेवढ्यात काय समोरून आलेली असते ही कामिनी. झालं ग बाई, तू आलीस. ही पोरगी कुठेतरी चालली आहे आणि अजिबात काही सांगायला किंवा ऐकायला तयारच नाहीये. नको जाऊ म्हटलं, कुठे चालली काय काहीही ऐकत नाहीये. आणि ती बघ बॅग वगैरे भरून चाललीये. किती वेळची विचारतीये पण काय ऐकायचं नाव नाही. काही बोलतही नाही, काही सांगतही नाहीये. मी इतका आरडाओरडा करते, बोल बोल कुठे चालली. कामिनी म्हणते, हो हो हो, काय चाललंय, ही कोणती भाषा आणि इतकं जोरात काय आवाज करतेस. आणि पिकनिकला चाललेली असते, गच्च बॅग भरून कपडे भरलेले असतात. गावात जायचे विसरून गेलेली असते आणि बॅग मध्ये जेवढे कपडे मावतील तेवढे ती भरत सुटलेली असते. कामिनी म्हणते, बाळा अनिका बाळा, काय कुठे चाललीये, काय चाललंय तुझं. ओ राजे, कुठे चाललात तुम्ही. राजे बोला की, कुठे चाललात तुम्ही, आता कोणती मोहीम फत्ते करायची आहे. मला काय माहिती ग मोहीम कुठे, आणि मला काय विचारती मोहीम वगैरे, मला काय माहित नाहीये. आता चिडलेली असते. मोहीम बिहीम मला काय माहित नाहीये, मला विचारायला जाऊ नको. कोण आहे ना मला माहित नाही, आणि दुसरी गोष्ट मला डिस्टर्ब करू नको. ती मोहीम कोण आहे त्याला तूच शोध, मला त्रास देऊ नकोस. आणि का इतकी चिडते कामिनीवर. तुम्ही ना काही विचारूच नका, प्लीज मला काही विचारूच नका. शोधायला मदत नाही केली, साधा फोन सुद्धा लावला नाही, मग कसले प्रश्न विचारताय. माझी स्वतःची मदत नको करू. अच्छा अच्छा अच्छा. रागिणी, डोक्यातलं ऋषीचं भूत आहे ना, ते काय अजून गेलेलं नाहीये, ते जायला जरा वेळ लागेल. हो ना अनिका बाळा. सेकंड, ते कधी गेलं नव्हतंच. कोण म्हटलं तुला भूत वगैरे गेलंय. नाही, ऋषी माझ्या डोक्यातून गेलाच नाहीये. माझ्या कायम डोक्यात राहणारे. मी क्रेझी रिश साठी क्रेझी आहे. रिश आहे ना, रिश त्याला शोधायला चाललीये. बरोबर ओळखलंय तू. तो दादा गावछापच्या गावाला असणारे, मला माहितीये तो गावछापच्या गावाला असणारे. कामिनी म्हणते, समजा तिथे नसला तर काय करशील ग, परत माघारी येणार आहेस का. नाहीये, शुअर आहे मी, शुअर. तो तिथे असणार म्हणजे असणारच. तिथे असणार याची गॅरंटी मी देतीये. चाललंय, मला अजिबात प्रश्न काही विचारायचे नाही. माझी मी चाललीये. रिशला घेऊन मी येणार म्हणजे येणार. आहेत का पैसे. चाललीत. ए पोरी, पैसे आहेत का जवळ. तुझं क्रेडिट कार्ड आहे की. डोंट वरी मम्मा, माझ्या क्रेडिट कार्डला हात लावायचा नाही, आधीच सांगतेय मी. क्रेडिट कार्ड इथे ठेवे, विचारलं नाही, सांगतेय क्रेडिट कार्ड घेऊन चाललीये मी. डोंट वरी. ओके, आता बघाच, मी रिशला घेऊन येणार म्हणजे येणारच. आणि का क्रेडिट कार्ड ठेव. आणि का ऐकतच नसते, आणि का गेलेली असते तन तन करत. का मी शांत उभी राहिलेली असते. शांत हो ना जरा, काय एवढी आरडाओरडा करतीये.
बघ की तू कशी वागती ती पोरगी. पाहिले की अशा कशा ग. ते सुद्धा बिनडोका, कुणालाच डोकं नाही, अजिबात डोकं नाही दोघींपैकी एकीला. चालली ती सिद्धटेक. डोकेस का ग. सिद्धटेकला कोण क्रेडिट कार्ड वापरतो आणि कोण घेणार आहे ते क्रेडिट कार्ड तिचं डोंबल्याचं. ओहो आई, आता लक्षात आलं, काहीच उपयोग नाहीये. आता साधना म्हणजे गौरी असते, ती म्हणते कमळी ऋषी सरांची काळजी करायला पाहिजे ना आपण. त्यांना खूप त्रास होत असणार आहे, खूप लागलंय त्यांना. करायची सवय नाही, असं काही काम करायची सवय नाही आणि सगळं काही करताय, खूप त्रास होतोय त्यांना. झालं तरी कमळे त्यांनी त्यांच्या घरी परत जायला पाहिजे, एवढं महत्वाचं. इथे राहून हे असं वागणं राहणं मला अजिबात पटत नाही. काही झालं तरी ऋषी बाबाने घरी जावं. तर मॅडम काळजी करत असतील, उगाच त्यांच्या घरात वाद आपल्यामुळे. त्यांच्या आईचं नाव तुला कसं माहिती ग. खूप प्रश्न विचारू ग तू. ऐकलं इकडून तिकडून मी. जा आधी देऊ नये ऋषीला. पळ ग कमळी, कळतंय का तुला. जा पळत पळत. कमळीचा प्रश्न विचारत असते, थोडक्यात वाचलेली असते की तुला कसं माहिती नयनताराचं नाव. तिने विषय टाळलेला असतो आणि कमळीला म्हणते जा ऋषीकडे पटकन. म्हणते गादी सोडून साधा फरशीवर सुद्धा न झोपलेला माणूस आज गोठ्यात झोपलाय डासांच्या याच्यात. का करताय ऋषी सर कळतच नाहीये. काय एवढा हट्टीपणा चालवलाय तुम्ही, कशासाठी हे सगळं करताय. फार वाईट वाटतं ऋषीची अवस्था बघून. घालून तसंच ऋषी झोपलेला असतो, चप्पल वगैरे काढते. आता जे लागलेलं असतं ना पायाला, ती पट्टी वगैरे खोलून बघण्याचा प्रयत्न करते. खोलल्या ऋषीला जरा जाग आल्यासारखं होतं. त्याला ती मलम वगैरे आणलेलं असतो घरून करून, तो लावत असते. लेप असतो, तो लेप लावण्याचा प्रयत्न करत असते. आता हिने हात लावला, स्पर्श केला की ऋषीला जाग येतं. म्हणजे जेव्हा ती लेप वगैरे लावते, तिचे लक्षात येतं की ते लागल्यामुळे तिच्या लक्षात येतं की ऋषीला फार ताप आहे. कमळी आता जाते, पाणी वगैरे आणते, पट्टे ठेवते ऋषीच्या डोक्यावर. ऋषीची खूप काळजी घेत असते. ऋषीला भयंकर असा ताप चढलेला असतो आणि तिलाही अजिबात सहन होत नसतं. पर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवते आणि अंगावर सुद्धा टाकत असते, कारण डास चावत असतात ऋषीला. इतकी सेवा करत असते ही कमळी ऋषीची. खूप काळजी घेत असते ही कमळी, खूप खूप. कारण त्याला इतका ताप चढलेला असतो की त्याचे डोळे सुद्धा उघडत नसतात. फार ताप असल्यामुळे ऋषीचे फार हाल झालेले असतात. आता कमळीला कळतंच या सगळ्या गोष्टींची सवयच नाहीये, तरी हा माणूस एवढा प्रयत्न करतोय. आता कमळी खूप काळजी घेत, पायाला मलम लावलेला असतो, डोक्यावर आता पट्ट्या वगैरे ठेवून ताप उतरल कधी याची वाट बघत असते कमळी. कमळी आता ऋषीच्या डोक्याखाली उशाची व्यवस्थित ठेवायला जाते तर ऋषीला जाग आलेली असते. तू कमळी इथं खीर घेऊन आले होते, आईने जरा खीर दिली तुमच्यासाठी, तू इथे काय करतेयस, खावा मग मी जाईन. उठतो, त्याला उठवत सुद्धा नसतं, इतका ताप भरलेला असतो अंगामध्ये. ती ऋषीला उठण्यासाठी अशी मदत करते. सावकाश सावकाश ऋषी सर हालत करून घेतलीये, खूप वाईट अवस्था झालेली असते ऋषीची. थोडी खीर खाऊन घ्या ऋषी सर प्लीज. आता डब्बा उघडून दिलेला असतो, त्यामध्ये चमचा टाकते आणि ऋषीला म्हणते की खा खीर. छान झाली खीर. कमळी स्वतःच्या हाताने ऋषीला खीर भरवत असते. ऋषी म्हणतो खूप छान झाली खीर, तुम्ही खा आणि आराम करा, तोपर्यंत गोळ्या घेऊन येईन. की आता स्वतःच्या हाताने खात नसतो, तो कमळी त्याला भरवत असते आणि तो फक्त कमळीकडे बघत असतो. कमळी इतकी काळजी घेत असते, जरा याला पायाला लागलंय तर किती काळजी घेतलेली असते. एवढ्या रात्रीची आलेली असते ऋषीकडे, पायाला मलमपट्टी करते, डोक्यावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवते, त्याला उठवते, खीर खा असा आग्रह करते आणि स्वतःच्या हाताने खीर भरवत असते. आता औषध गोळ्या देऊनच ती जाणार असते. पण त्याला पाठवतो, तुमच्यासाठी त्या गोळ्या घेऊनच येईल तो. ऋषी म्हणतो ठीक आहे. सकाळी मुंबईची पहिली बस आहे, त्यानं मुंबईला परत जायचंय ऋषी सर. आता हट्टीपणा करायचं नाही. थांबू ऋषी सर प्लीज, इथं थांबू नका. तुमचे जे हाल होत आहे ना ते मला बघवत नाहीये, खूप त्रास होतोय आणि हे चांगलं नाहीये, तुम्हाला जायलाच लागणार आहे. आणि हट्टीपणा प्लीज करू नका. इथं थांबून फक्त वेळ व्हायला घालवताय. तुमच्या आई तिकडे वाट बघत असतील, कुठे गेले काय गेले, त्यांचा जीव लागला असेल, का त्यांना त्रास देताय तुम्ही. इथे फक्त वेळ व्हायला घालवणार, काहीच होणार नाहीये. किती जरी वेळ थांबला तरी काहीच परिणाम होणार नाही, कोणताच निर्णय बदलणार नाही. मग ऋषी सर तुम्ही इथून जाणं योग्य आहे की नाही. आता कमळीकडे बघतच बसलेला असतो. कमळी म्हणते मी नसते येत, किती जरी प्रयत्न केले तरी मी मुंबईला परत येत नसते. तुम्ही थांबा, काहीही करा, मी परत येणार नाही, हा शेवटचा निर्णय सर. आजची रात्र आराम करा आणि सकाळी तुम्ही पहिल्या बसनीच मुंबईला जा प्लीज प्लीज ऋषी सर. इतकी रिक्वेस्ट करत असते, इतकी गायावाया करत असते की तुम्ही जावा सर प्लीज, तुम्ही जा. पुढे संपवा, बंड्या गोळ्या आणून देईन, त्या गोळ्या खा आणि लवकर झोपा, म्हणजे सकाळी लवकर उठायचंय, कारण तुम्हाला मुंबईला जायचंय म्हणजे जायचंच आहे. अगदी हक्काने कमळीने सांगितलेलं असतं की ऋषी सर तुम्हाला थांबता येणार नाही, तुम्हाला जायलाच लागणार आहे. उठते आणि जायला लागलेली असते, कारण तिने ऋषीला खीर भरवलेली असते, तिचं काम झालेलं असतं, तिला आता घरी जायचं असतं. ऋषी तिला दोन्ही हात पकडतो आणि असं खाली बसवतो, बस येते. मी तुला परत घेतल्याशिवाय मुंबईला माघारी जात नसतो. तू कितीही हट्टीपणा म्हण किंवा काही म्हण, मी तुला घेतल्याशिवाय इथून हलणार नाहीये. कितीही त्रास होऊ दे, कितीही माझ्यासोबत काही होऊ दे, मी काय इथून जाणार नाही. त्यामुळे कमळी तू लक्षात ठेव आणि सारखं सारखं मुंबईला जा असं म्हणूच नको. सांगायचं तर तुझ्यासाठी आलोच नाहीये मी, फक्त स्वतःसाठी आलोय मी. मुंबईत असताना असं वाटायचं की तुझ्याशिवाय माझं स्वतःचं काहीच नाहीये, तू आहे तर सगळं काही आहे माझं, माझं अस्तित्व, माझं आयुष्य फक्त फक्त कमळी तू आहेस असंच वाटायचं, असंच मला फील व्हायचं. तू जेव्हा आली तेव्हा माझ्या जगण्यालाच अर्थ नाहीये, मी एकटा पडलो, तुझ्याशिवाय लाईफमध्ये काहीच नाहीये. इतकं मला विचित्र फिलिंग यायला लागलं की तुझ्याशिवाय राहणं ही गोष्ट, ही कल्पनाच मी
स्वीकारू शकलो नाही. मला ही कल्पनाच करवत नाही की तू माझ्या जवळ नाहीये आणि मी राहतोय. मला तुझी इतकी सवय झाली की तू नाहीये हे मला सहनच झालेलं नसतं. तुझ्याशिवाय राहू शकत नाहीये तर मी तुला मुंबईला परत जाण्याचा हट्ट का करत नाहीये. काही करून मला तुला घेऊन जायचंय. मी अगदी स्पष्ट बोललेलं असतो की तुझ्याशिवाय मी राहू शकत नाहीये, मी जगू शकत नाहीये, त्यामुळे मी तुला घेऊन जाणार म्हणजे जाणार. अगदी कमळी काहीही झालं तरी. ऋषीने कमळीचे हात पकडलेले असतात आणि सगळं काही तिच्या डोळ्यात डोळे घालून हे मनातलं बोलत असतं. ऋषीचे हात दोन्ही हाताने असे सोडवते. तुम्ही झोपा ऋषी सर, सकाळी लवकर उठायचंय ना, तुम्ही झोपी जावा. ऋषीला काही उत्तर देत नाही, काही रिॲक्शन देत नाही आणि लगेच तिथून निघून गेलेली असते. ऋषी उठून गेलेली असते, कमळी उठून गेलेली असते. ऋषीजवळ ओळून तिथे काहीतरी पडलेलं असतं. ऋषी उचलतो, ती वस्तू बघतो आणि गालातल्या गालात हसतो. आता दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी एकदम अंगणात बसून काम करत असते, तांदूळ वगैरे साफ करत असते. तेवढंच गौरीला काहीतरी हातभार लागेल म्हणून कमळी तिच्या पद्धतीने मदत करत असते. ती सुद्धा तिला जोड असते. दोघी मिळून आता काम करत असतात. तुझं कानातलं कुठं पडलं. निंगेचं लक्ष जातं दुसऱ्या दिवशी सकाळी. कमळी बघते तर काय, अगं खरंच कानातलं नाही की. अगं निंगे कुठं पडलं काय माहिती बाबा, तू म्हणते तेव्हा बघितलंय मी. मला गावलं तर नशीब, नाही तर गेलं. ते कुठं गेलं असेल कुठं नाही काही कळतच नाहीये मला. खरं तर मग काल जे रात्री ऋषीला सापडलेलं असतं कमळी उठून गेल्यावर ते कमळीचं कानातलंच असतं आणि ऋषी त्याच्याकडे बघून म्हणूनच हसलेलं असतो. आता कमळीला टेन्शन येतं की माझं कानातलं कुठं पडलं असेल, आता ते सापडेल का मला. ऋषी आलेला असतो कमळीच्या घरी अगदी सकाळी सकाळी लंगडत लंगडत. कमळी मोहिते आहेत का इथे कोणी. मी ऋषीला बघते, कमळी मोहिते आहेत का घरी. अहो काय विचारतोय मी. त्यातलं जे असतं ताट ते खाली ठेवते आणि पटकन ऋषीकडे पळालेली असते की ऋषी सर तुम्ही इथे काय करता. म्हणतो 2 दिवस झालं तुमच्या गावात राहायला आलोय आणि आम्हाला 2 दिवस झाले तरी कोणी घरला सुद्धा बोलवलं नाही, चहा नाही पाणी नाही, कशालाच नाही बोलवलं. असे कसे जावा निर्लज्जासारखं म्हणून आलोय बघा तुमच्या दारात. कमळी मोहिते निर्लज्जासारखं आलोय तुमच्या दारात. काय बोलताय ऋषी सर, या की या ना, तुमचंच घर या तुम्ही. ते यायला लागलेलं असतो. ऋषीला ते दारच लागतं. अहो ऋषी सर हळूहळू. ऋषीला फार ते दार लागलेलं असतं. आतमध्ये घुसला की लगेच त्याचा पाहुणचार झालेला असतो. जोरात त्याला ते दार लागलेलं असतं. स्वतःला सावरतो आणि आतमध्ये आलेलं असतो. ऋषीला पाणी दिलेलं असतं. ऋषी म्हणतो थँक्यू. काय चालू आहे. धान्य निवडताय पेरणीची तयारी चालली की काय. चांगलं असलं की पीक चांगलं येतं ना, म्हणून मग चांगलं चांगलं बी आम्ही बाजूला करतोय. ऋषी आता कानातलं देतो. ऋषी सर या कानातल्या बद्दलच बोलत होतो. कुठं पडलं, कोणाला सापडलं तर ठीक, नाही सापडलं तर काय, याच्याबद्दल चर्चा झाली आणि तेवढ्यात ऋषी सर तुम्ही दारात उभे राहिले बघा. खरंच मी लय घाबरलो होतो. त्याला सापडलं. ऋषी म्हणतो हो. पूर्ण घर बघतो कमळीचं आणि काकू काकू असा आवाज देत असतो. म्हणजे तो साधण्याला आवाज देत असतो. त्यात नाही का कोणी. कमळी काकू कुठे गेल्यात. गावात गेली हो अजून धान्य आणण्यासाठी. धान्य आणून व्यवस्थित केलं की मग पेरणीसाठी सोपं पडतं ना, म्हणून ती गावात गेलीये. ते आता येईलच बघा. ऋषी म्हणतो अच्छा अच्छा. कमळी तोपर्यंत कानातलं घालत असते जे ऋषीने दिलंय ते पटकन आता कानातलं घालत असते. काय कमळे कमळे असा आवाज आलेला असतो. ऋषीला साधना आलेली असते पाठीवर असं मोठं पोतं घेऊन आणि ती कमळीला आवाज देत असते. अगदी बाहेरूनच आवाज द्यायला सुरुवात करते की ते पोतं उतरून घेण्यासाठी कमळी मदत करेल म्हणून. हा आवाज तो ओळखीचा असतो. ऋषीच्या लक्षात येतं हा आवाज ओळखीचा आहे आणि कमळीला कोण आवाज देत आहे. जो उतरायला मदत कर, ये ग लवकर कमळे. काय आलो कमळी म्हणतच असते. तेवढ्यात ऋषी आलेली असते. आवाज ऐकल्यावर ऋषीला शंका येते कदाचित हा आवाज साधना मावशींसारखा आहे, पण त्या इथे कसे येतील. आता शंकेचं निरसन करायचं म्हणून ऋषी म्हणतो कमळी तू असू दे, मीच जातो वजन उचलायला. बघतो ग कमळी, बस बस. आता कमळी परत खाली बसून घेते. ऋषी आता साधनाच्या दिशेने एक एक पाऊल पुढे पुढे चाललेला असतो टाकत आणि डोक्यातही शंका तशीच वेगाने वाढत असते की हा आवाज साधना मावशींचा आहे आणि मग ह्या कोण. ऋषीने पोतं उतरवलेलं असतं. साधनाला फार गरमलेलं असतं, घाम आलेला असतो. ती स्वतःचा घाम असा पुसत असते. ऋषी पटकन माघारी वळून तिच्या तोंडाकडे बघतो. आता आमने सामने आलेले असतात. ऋषीने ओळखलेलं असतं की ही आमची साधना मावशी आहे. ती सुद्धा ऋषीकडे बघते आणि तिची बोलतीच बंद होते की. आता दोघंही एकमेकांकडे बघतात पण ऋषीला धक्का बसलेला असतो आणि साधना आता भयंकर अशी घाबरलेली असते. जी गोष्ट लपवली, इतका प्रयत्न केला लपवण्याचा, शेवटी ती गोष्ट समोर आलेलीच. ना मावशी तू मी इथं. मी घरातनं मुंबईवरनं अचानक निघून आला, कुठे गेला काय काहीच माहित नाही. आणि साधना मावशी इथं काय करताय तुम्ही. ऋषी आता मोठमोठ्याने बोलत असतो आणि ऋषीपासून लांब पळण्याचा प्रयत्न करत असते साधना की ऋषीने बोलू नये कारण तो बोलला तर कोणी ऐकेल म्हणून ती ऋषीपासून लांब जाते. ऋषी तिच्या माघारी जातो आणि प्रश्न विचारतो अचानक का निघून आला, किती घाबरलो होतो मावशी मी. महत्वाचं या गावात काय करताय उत्तर द्या. आता साधना पुरती अडकलेली असते. आता ऋषी काय प्रश्न विचारायचं थांबत नाही आणि हिला काय इथून पळून जाता येत नाही. तुम्ही तिथून निघून का आला आणि या कमळीच्या गावात काय करताय मला तेच कळत नाहीये साधना मावशी. अहो बोला. आलेली असते. कमळी म्हणते आई आणि साधनाने आता मागं वळून बघितलेलं असतं. ऋषी म्हणतो कमळी तू यांना आई म्हटलीस. हो माझी आई येते ऋषी सरांच्या घरी साधना मावशी म्हणून तू होती काम करणारी, बरोबर ना आई.
तूच होती ना ती? कुठे सगळ्या प्रश्नांचा उलगडा झालेला असतो. ऋषीने तर डोक्याला हात लावलेला असतो. कमळीला सुद्धा एवढा मोठा धमाका झालेला असतो की आई माझ्या जवळ होती, ऋषी सरांच्या घरी काम करायची, नेहमी माझ्या आसपास राहण्याचा प्रयत्न करायची, पण ती आई होती हे कमळीला माहितीच नसतं. आणि ऋषीला सुद्धा रिअलाइज झालेलंच नसतं की ती कमळी आहे म्हणून, कमळीची आई आहे. की तुम्ही कमळीची आई आहात ते का नाही सांगितलं? इतके दिवस राहिला आणि का मायापासून लपवलं? तुम्ही का नाही सांगण्याचा प्रयत्न केला? मावशी, माझ्या प्रश्नाचं उत्तर हवंय. ती खाली मान घालून गुपचूप उभी असते. त्यापासून का लपवून राहिला तुम्ही आणि मला पण काही सांगण्याचा प्रयत्न केला नाही? करा ऋषी, माफ करू नका. तुम्ही माफी वगैरे मागूच नका. माफीचा संबंधच येत नाही. तुम्ही मायलिकी असून सुद्धा एकमेकांपासून का लांब राहिला? कोणाला सांगायचं नव्हतं, फक्त मला तर सांगायचं होतं ना तुम्ही. खरंच ऋषी बाबा माफ करा. अहो मावशी, तुम्ही माफी नका मागू ना. माफी मागण्याचा संबंधच नाहीये. तुमच्या घरात होता कमळी, इतक्या वेळेला घरात यायची, तुम्ही का नाही समोर आला? का समोर येऊन सांगितलं नाही की मी तुझी आई आहे कमळी, मी इथंच आहे, किंवा ऋषी बाबा मी कमळीची आई आहे, कोणाला सांगू नका? तुम्ही का नाही कधी काही सांगितलं? हजार प्रश्न पडलेले असतात ऋषीला आणि ऋषी सगळ्या प्रश्नांची उत्तर मागत असतो. काही केलंय ना लपवा छपी, याच्यामध्ये काहीतरी ठोस कारण असणार आहे. त्याच्याशिवाय स्वतःच्या पोरीपासून तुम्ही इतकं लांब राहू शकत नाहीये. तुम्ही खरं सांगा, का आणि कशासाठी लांब होतात तुम्ही? साधना मावशी, आता तरी खरं बोला प्लीज. रडायला लागलेली असते, खूप रडत असते. कमळीला भेटण्यासाठीच मुंबईला आले होते. तिला भेटावं, एकदा बघावं आणि परत माघारी यावं या हिशोबानेच मुंबईत आले. तर मग काय झालं? भेटूच शकले नाही. मी तिला भेटले असते तर आबाविषयी सगळं तिला सांगायला लागले असतं, म्हणून मी तिला भेटायचं टाळलं, भेटलेच नाही. ऋषी बाबा खरंच माफ करा, मी तुमच्या सगळ्यांपासूनच हे लपवलं. दुःखात टाकायचं नव्हतं, तिच्यावर कोणतं संकट ओढून घ्यायचं नव्हतं. तिने शिक्षण थांबवलं असतं. मुळात तिला काहीहीच कळू द्यायचं नव्हतं, दुःख वगैरे. तिला फक्त अभ्यास करू द्यायचा एवढंच माझ्या डोक्यात होतं. तिला जर आबांविषयी कळालं असतं तर ती तिथे थांबतच नव्हती, तर ती गावाकडे निघून आली असती. म्हणूनच मी काहीच सांगितलं नाही. सगळं दुःख स्वतःमध्ये सामावलं. शिक्षणाचं स्वप्नाचं काय झालं असतं म्हणून मी काहीच सांगितलं नाही. असं कळलं नंतर की कमळी अन्नपूर्णा आजीला बरं वाटावं म्हणून त्यांच्याच घरात बनून त्यांच्याच घरात राहते. पण मी काहीच बोलू शकले नाही. मी चांगलं काम करते हे मला माहिती होतं, त्यामुळे मी काहीच नाही बोलले. सगळं बघत राहिले, काहीच बोलले नाही. नंतर मला माझंच लपून राहणं सहन व्हायला, घुसमट व्हायला लागली. लपाछपी करून मी थकले होते. मी परत निघून आले गावाकडं. मला तिथे राहणं अशक्य झालं. मग मी माझी निघून आले. रडत असते, खूप रडत असते आणि सगळा घडलेला प्रकार सांगत असते. कमळीने सगळा प्रकार अगदी मन लावून ऐकलेला असतो. तुम्ही फसवलं नाही हो, फसवण्याचा संबंधच नाहीये. तुम्ही तिथे असून सुद्धा तुमच्या मुलीला भेटला नाही याचं वाईट वाटतंय. जरी सांगितलं असं तरी समजून घेतलं असतं ना तिने. शिवाय मी एक एक मिनिट, एक एक दिवस कसं काढत होते तुला माहित नाहीये. आणि तू माझ्यापासून लपून राहिलीस होय. माझ्या समोर असून सुद्धा कधीच माझ्या बरोबर आली नाहीस. का वागलीस गाय असं? जाब विचारत असते, प्रश्न विचारत असते, उत्तर दे. त्याच्या पोरीपासून लांब राहिली, तुला काहीच वाटलं नाही, दुःख सुद्धा वाटलं नाही. राजा, तुझ्यापासून कशी लांब राहू, पण मजबुरी होती. असताना मला भेटायची की नाही तू? त्यावर हात ठेवला, आशीर्वाद दिला, मला मनातलं केलं, सगळं काही लपून छपूनच केलं हो ना? तुमच्या प्रेमासाठी भुकेली होती आणि तू मला तिथे असून सुद्धा माझ्या जवळ आली नाहीस. माझ्यापासून एवढं खोटं नाटक बोलली आणि आता तुमची अपेक्षा आहे की मी तुमचं ऐकून घ्यावं. सगळं लपवलं. तुम्ही जिथे सांगता तिथे मी जायचं. माझ्या आबांचं अस्तित्व आहे, तिथून मी कुठेच जाणार नाही आणि हलणार तर अजिबात नाही. झालं तरी मी इथून कुठे जाणार नाही हा माझा शब्द आहे. माझ्यापासून सगळं लपवलं, आता मी कुठं पण जात नसतं. चुकलं, मला माफ कर. तू तर माझ्या संग बोलूच नको, आत्ताच सांगतीये. अशापासून आबांचं सत्य लपवलं, जरा बी काही वाटलं नाही, बोलायचं नाही असं म्हणून कमळी आता रागारागाने निघून चाललेली असते. साधना रडत असते, कमळे पण ती पुढे पळत असते. निघून गेलेली असते. तिच्या मागे आता निंगी सुद्धा गेलेली. ऋषी आणि साधना बघतच राहिलेली असतात. कमळी नाराज होऊन तिथून निघून जाते. हा भाग इथेच संपतो. बघू आता मित्रांनो, कमळी परत माघारी येणार का? कमळी जर माघारी आली तर काय रिॲक्शन असेल हे जर बघायचं असेल तर बघायला लागणार पुढचा भाग. हा भाग इथेच संपतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद मित्रांनो.